गणेश चतुर्थी आली की सर्वत्र जल्लोष, मंगल वातावरण आणि एकच जयघोष ऐकू येतो, गणपती बाप्पा मोरया. पण तुम्हाला माहितीये का, आपण मोरया का म्हणतो? हा शब्द गणपती सोबत कसा जोडला गेला? यामागे आहे मोरया गोसावींची अद्भुत शक्ती. ते मूळ मोरगावचे, पण चिंचवडमध्ये त्यांनी गणपतीची घोर साधना केली. इतकी निस्वार्थ भक्ती की गणराय स्वतः प्रसन्न होऊन म्हणाले, आता तुला मोरगावला यायची गरज नाही, मीच चिंचवडला येतो. आणि खरंच मोरया गोसावींच्या ओंजळीत गणरायाची मूर्ती प्रकट झाली, जी आजही चिंचवडच्या प्रसिद्ध मंदिरात विराजमान आहे. यानंतर मोरया गोसावींच्या समाधीस्थळी भव्य मंदिर उभारलं गेलं. तिथेच भक्तांना गणरायाचं दर्शन घडतं. म्हणूनच लोकांनी गणपतीचं नाव कायम त्यांच्या नावाशी जोडून उच्चारायला सुरुवात केली. आज पुण्यातून सुरू झालेला तो घोष महाराष्ट्रभर आणि भारतभर दुमदुमतो. म्हणूनच आपण सर्वजण एकमुखाने म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.